नमस्कार, मी अभिजित चव्हाण ड्रीम होम विथ अभिजित यामध्ये आपलं यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. जेव्हा आपण घर घेण्याचं ठरवतो तेव्हा होम लोन त्याचा अविभाज्य भाग असतो. प्रत्येकाला होम लोनची गरज भासते, पण कर्ज घेताना ग्राहकाच्या मनात सर्वात मोठा गोंधळ असतो तो म्हणजे फिक्स व्याजदर असावा की फ्लोटिंग व्याजदर असावा. हा एक असा निर्णय आहे जो तुमच्या पुढील 15-20 वर्षाच्या आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करतो. याच व्याजदराचं संपूर्ण मार्गदर्शन व आपल्या फायद्याच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे. आधी पाहूया फिक्स व्याजदर म्हणजे काय. यामध्ये तुम्ही कर्ज घेताना तुमचा जो इंटरेस्ट रेट आहे तो फिक्स ठरवलेला असतो, जो पूर्ण कालावधीसाठी स्थिर राहतो. बाजारात चढ उतार आला तरी तुमचा व्याजदर बदलत नाही, EMI बदलत नाही, परंतु हे इंटरेस्ट रेट सर्वसामान्य इंटरेस्ट पेक्षा 2 ते 3% जास्त असतात. हा इंटरेस्ट रेट सर्वसामान्य ग्राहकांना महाग पडत असून तो संपूर्ण कालावधीमध्ये सर्वसामान्याच्या जास्त इंटरेस्ट देण्यासारखा होतो. मागील 20 वर्षातील फिक्स्ड इंटरेस्ट रेट व फ्लोटिंग इंटरेस्ट रेटचा जर इतिहास पाहिला तर फ्लोटिंग इंटरेस्ट रेट हा सर्वसामान्यांच्या फायद्याची गोष्ट ठरलेला आहे. दुसरीकडे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर आधारलेला असून याचा सर्वात मोठा फायदा की हा इंटरेस्ट रेट सुरुवातीपासूनच स्वस्त असतात आणि RBIच्या व्याजदर जर कमी केले RBIने तरी आपले EMI सुद्धा कमी होतात. ऐतिहासिक आकडेवारीनुसार आपण पाहिले तर फ्लोटिंग इंटरेस्ट रेट सर्वसामान्य ग्राहकाच्या दीर्घकाळासाठी फायद्याचा झालेला आहे व हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की फ्लोटिंग इंटरेस्ट रेट हा सर्वसामान्यांना फायद्याचा ठरतो. पण मित्रांनो, गृहकर्जात फक्त व्याजदर हा महत्वाचा असतो, पण या सोबतच जेव्हा आपण आपली फाईल पुढे सरकली जाते त्याच वेळेस बँका तुम्हाला सुरुवातीला कमी व्याजदर दाखवतात व फाईल जशी पुढे सरकते तसेच आपल्याला होम लोनच्या खर्चाची काही चार्जेसची यादी आपल्या समोर येते व याबद्दल तुम्हाला आधी कुणी सांगितलेले असते किंवा नसते. यालाच आपण हिडन चार्जेस असे म्हणतो. आज मी अभिजित चव्हाण तुम्हाला अशा 5 गुप्त चार्जेस बद्दल जे सांगणार आहे जे तुमचे लाखो म्हणतो हजारो रुपये वाचवू शकतात. पहिला चार्जेस आहे प्रोसेसिंग फी. अनेकांना वाटतं की फाईल लॉग इन करण्यासाठी किंवा बँका लॉग इन फी वगैरे घेतात, प्रोसेसिंग फी वेगळी घेतात. यामध्ये नॅशनलाइज बँका ह्या प्रोसेसिंग फी घेतात तर NBFC किंवा फायनान्स बँका ह्या पहिल्यांदा लॉग इन फी घेतात व या लॉग इन फी मध्ये तुमची फाईल चेक केली जाते. पहिल्यांदा लॉग इन फी घेण्यासाठी सर्वसाधारणतः 300 रुपये पासून ते 2000 पर्यंत ही फी असू शकते. पण ज्यावेळेस आपण होम लोन नॅशनलाइज बँकेकडनं घेतो त्यावेळेस आपल्याला प्रोसेसिंग फी लागते. दुसरी जी फी आहे ती आहे लीगल किंवा टेक्निकल फी. यामध्ये बँक तुमची घराची कागदपत्रे म्हणजे जसं रजिस्टर ॲग्रीमेंट किंवा बाकीची जी हिस्ट्री आहे ती सगळी पाहिली जाते व जी ज्या जागेवर बांधकाम चालू आहे त्याची टेक्निकल व्हिजिट करून त्याची पण माहिती संपूर्ण घेतली जाते. यामध्ये बँक प्रोसेसिंग किंवा ही वेगळी आकारली जाते. यामध्ये तुमच्या घराची हिस्ट्री व त्यासोबतच व्हॅल्युएशनचे रिपोर्टही पाहिले जातात. ह्यासोबत तिसरं जे चार्जेस आहे MOT किंवा मॉर्गेज किंवा NOI चे चार्जेस, यालाच आपण गव्हर्नमेंटकडनं मॉर्गेज चार्जेस असं म्हटले जातो. हा सरकारी चार्ज असून ज्या बँकेचे तुम्ही लोन घेता त्यामध्ये यामध्ये 0.3 व 0.5 असे 2 प्रकारचे चलन असतात. यामध्ये बऱ्याच राज्याच्या अनुसार वेगवेगळे असू शकतात. पण आपण मराठीत व्हिडिओ बनवतोय तर महाराष्ट्र राज्यांकडे हा 0.3 व 0.5 असे 2 चलन काढले जातात व हे वकिलामार्फत काम केले जाते. यामध्ये तुमचा आधार लिंक करून त्या आधारचा OTP पण मागितला जातो. जसे आपण घर घेताना स्टॅम्प ड्युटी भरतो तसंच हे मॉर्गेज करताना पण आपल्याला हे 2 प्रकारचे चलन भरावेच लागतात. हे झाल्यानंतर हे पूर्ण झाले संपूर्ण लोनची माहिती. शेवटचं जे आहे फोरक्लोजर चार्जेस,
यामध्ये नॅशनलाइज बँका फोरक्लोजरमध्ये कुठल्याही प्रकारचं चार्जेस घेत नाही. पण तुमच्या टोटल हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही लोन घेता त्यामध्ये जर तुमचे EMI बाउन्स झालेले असतील किंवा काहीतरी मिसमॅच झालेला असेल लोनच्या हिस्ट्रीमध्ये, तर हे चार्जेस तुम्हाला लागू शकतील किंवा थोडे असतात पण लागू शकतील. पण तो तुमच्या हिस्ट्रीच्या ट्रॅकचा भाग असून त्यानुसार तुमचे लोनचे संपूर्ण कालावधीचे वर हा अवलंबून असतो. हे सर्व वाचून तुम्हाला वाटेल की होम लोन खूप महाग पडेल, पण देशपांडे होम लोन आम्ही तुम्हाला सर्व चार्जेसची आधी स्पष्ट कल्पना देतो. तुम्हाला उत्पन्नाच्या व मार्केट ट्रेंडच्या अभ्यास करून तुम्हाला सर्वात कमी व्याजदर व सर्वात कमी चार्जेस असणारी बँक शोधून देतो. आमचे काम फक्त कर्ज मिळवून देण्याचे नाही तर तुमचे कष्टाचे पैसे वाचवणे हे आहे. तर तुमच्या स्वप्नातील घरासाठी योग्य व पारदर्शक सल्ला हवा असेल तर खालील दिलेल्या नंबरवर थेट कॉल करा व हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण परत भेटूया. थँक्यू, धन्यवाद.